हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी इथे आता भाजी बनवत आहे चवळीची आणि हे जे मी तेल यूज करते ते मी काल रात्री कांदा भजी केली होती त्याचं तेल आहे आणि मी तेल अजिबात फेकून देत नाही. आपण ज्या काही तळणीच्या गोष्टी करतो ते दुसऱ्या दिवशी आपण लगेच वापरू शकतो भाजी डाळीसाठी. तसंच मी इथे यूज करते आणि मी फेकून देत नाही. पण जास्त दिवस हे तेल ठेवू नये, लगेच वापरून टाकावं. आणि ते मी लसूण वगैरे सोलून ठेवलं आहे, कांदा टोमॅटो. लसूण आणि टोमॅटो मी हे डाळीसाठी पण ठेवलं आहे आणि इथे आता मी कांदा कांदा आणि कढीपत्ता फोडणीला देते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी इथे टोमॅटो टाकायलाच विसरली आहे भाजीमध्ये, पण नंतरला मला आठवण आल्यावरती मी टोमॅटो थोडा टाकला आहे. तर इथे अशी माझी भाजी आता तयार होते आहे आणि गरम खूप होतं आहे. काल पाऊस होता खूप दुपारपासून खूप, आणि आता बघते तर ऊन पडलं आहे बाहेर, पण गरम पण किचनमध्ये खूप होतं आणि तुम्हाला माहिती आहे किचनमध्ये काम करताना गरम किती होतं ते. तर आता मी ते हिंग टाकते आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. तर मी अद्रक लसूणची पेस्ट तयार करूनच ठेवते, पण आता माझी संपत आली आहे, म्हटलं थोडीशीच उरली आहे तर आपण वापरून टाकूया, नंतर आपल्याला तयार करायला म्हणजे मोकळं होऊ आपण. ते लसूण सोला आणि अद्रक हे करा, ते खूप भानगड असते. ते मला कंटाळा आता येतो, पण ते करावं तर लागतं आपल्याला. मग मिक्सरला लावलं की काम होऊन जातं. आणि एका साईडला आता ते माझी ते डाळ शिजते, एका साईडला माझी भाजी होते. तर मस्त अशा त्या डाळीला उकळ येते आहे आणि भाजी पण माझी शिजलेलीच आहे. तशी पण मी सकाळीच कुकर लावून घेतला होता भात डाळ आणि भाजीचा, म्हणजे चवळीची भाजी. ते मस्त अशी उकळ येते आणि माझी भाजी पण तयार आहे. छोटी चवळी आहे, लाल चवळी असते आपली ती. चला मग आता आपलं काम झालं आहे तर म्हटलं क्लिनिंग मॉपिंग करून घेऊया. तर ती मॉपिंग करते मी आणि आपल्या सवयीचं रोजचं काम आहे, त्याशिवाय मला काही जमत नाही. आणि ते दोन माझी छोटी पिल्लं झोपली आहेत. मस्ती करून खूप झोपतात ही, आणि एवढी मस्ती करतात ना की ह्यांना नंतरला छान झोप लागते. आणि अशी एवढी लहान असल्यापासून एवढी मस्ती करतात की अशी गुठली करून झोपायची ह्यांना लहानपणापासून सवय असते. आणि हे काय, आज चक्क ऊन पडलंय पण भरोसा नाही आहे पावसाचा. दुपारी पाऊस पण येऊ शकतो आणि एवढा पडतो ना की बोलूच नका. चला बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.